विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ जो तुम्ही आत्ताच अल्जेब्राचा मॅथचा जो पेपर झालेला आहे त्याविषयी आहे. ठीक आहे, पहा या ठिकाणी आता आपल्या समोर क्वेश्चन पेपर आलेले आहे. तर आपण जेवढे क्वेश्चन सांगितले होते त्याच्यापैकी काही मी IMP दिलते कालच्या व्हिडिओमध्ये, तर ते आलेले आहेत. भरपूर जणांना त्याचा फायदा झालेला आहे. ठीक आहे, तर चला पाहूया. तर याचं उत्तर होतं 1 ए होतं, त्यानंतर याचं होतं B, त्यानंतर तिसऱ्याचं होतं D, चौथ्याचं होतं C. B मध्ये जो सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन होते त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर होतं x - yचं -5 होतं आणि त्याच्या खालच्याचं 1 होतं आणि हे देखील सोपं होतं. याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेज पेड केलेलं फाईंड करायचं होतं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल स्पेस S = 6 लिहायचा होता आणि संपूर्ण 23 असं 32 असं सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहायचा होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधलं A मध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे यामध्ये x = 0 y = 2 होतं आणि या ठिकाणी × 0 आणि शेवटचं k = 6 होतं. ठीक आहे, त्यानंतर आहे सेकंड ॲक्टिव्हिटी जिथं मग या ठिकाणी 5 होतं, या ठिकाणी 2 होतं, या ठिकाणी 7 होतं, इथं 10 होतं. अशा पद्धतीने तिसरी ऑरला होती त्यामुळे लिहिली नसेल. त्यानंतर 2 कॉइन्स टॉयस सायमल्टेनियसली या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला H होतं आणि या ब्रॅकेटमध्ये T होतं. ठीक आहे, HHTT. या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला HH होतं आणि ह्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला TT होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने होतं. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. या ठिकाणी तुम्हाला एक याच्यावरून काय इक्वेशन बनवायचं होतं. इक्वेशन तुम्हाला फॉर्म करायचं होतं, सायमल्टेनियस इक्वेशन. हे आता याच्यावर सॉल्व करता येणार नाही, मी याचं सेपरेट व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत आपण साधे प्रश्न. फॅक्टरायझेशन मेथड याचं देखील इझी होतं. फॅक्टर पाडायचे होते, 20 - 20 होतं, याचे 2 फॅक्टर पाडायचे होते 1 जेणेकरून आन्सर आलं पाहिजे. तर कसं 5 × 4 = 20. तर मोठ्या संख्येत चिन्ह प्लस, छोट्या संख्येत चिन्ह मायनस, अशा पद्धतीने तुम्ही फॅक्टर पाडून सॉल्व केला असेल. नंतर 19 टर्म फाइंड करायची होती. 19 टर्म किती आली ते कमेंट करा. हे देखील सोपं होतं. तुम्ही TN च्या फॉर्म्युल्याने हे सोडलं असेल N. ठीक आहे, A = 7 मानला असेल, D = कॉमन डिफरन्स 6 मानला असेल. ठीक आहे, त्यानंतर याचं देखील इझी होतं आणि 5वं देखील इझी होतं. ते ऑरलं होतं त्यामुळं लिहिलं नसेल तरी काय हरकत नाही. क्वेश्चन नंबर 3 मध्ये A पहा, ॲक्टिव्हिटी आहे. तर सेकंड मी सांगतोय, पहिली थोडी तुम्हाला हार्ड गेली असेल. या ठिकाणी GST होतं, या ठिकाणी 100 होतं लिहायचं, इथं x लिहायचं होतं, इथं x होतं, इथं 18 होतं, इथं तुम्हाला 118 होतं ह्या बॉक्समध्ये आणि इथं तुम्हाला 118 होतं आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फायनल आन्सर होता 100. ठीक आहे, फायनल आन्सर किती होतं 100. त्यानंतर सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. फॉर्म्युला मेथडने सोडायचं होतं. याचं आन्सर काहीतरी असं 1 - 11/6 असं काहीतरी आणि सेकंड ऑरमध्ये 1 + 11/6. ठीक आहे, असं पद्धतीनं आलं असेल. तर याचं उत्तर होतं 10/6 आणि यात 6 × 1 = 6 सॉरी 2 × 3 = 6 2 × 4 = 2 5 10 5/3 होतं आणि याचं होतं 10/6 6 2 × 3 = 6 2 × 5 = 10. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस क्रॅमर्स रूलमध्ये D ची व्हॅल्यू होती 25, DX ची व्हॅल्यू होती 50 आणि DY ची व्हॅल्यू काहीतरी 5 होती वाटते. 5 किंवा 25 होती. त्यानंतर होतं हे ऑरलं होतं त्यामुळे हे लिहिलं नसेल तरीही काय हरकत नाही. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन युनिट 2. आता यामध्ये तुम्हाला हा हिस्टोग्राम काढायचा होता ग्राफमध्ये. ठीक आहे, आता समजा ही y ॲक्सिस आणि हा x ॲक्सिस. ठीक आहे, एक मिनटं,
हा एक्स ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस ग्राफमध्ये होता. ठीक आहे. आता पहा की हा जो ग्राफ होता तो कसा काढायचा होता पहा. हां, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं होतं 20, 40, 60 लिहायचं होतं खाली आणि इथं तुम्हाला 5, 10 जितके तुम्ही सेंटीमीटर स्केल घेतला असेल 15, 20, 25 त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं होतं. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे महिला बचत गटाचं होतं तुम्हाला या ठिकाणं 20, 40, 60 या ठिकाणं EP मानायचे होते. T1 इज इक्वल टू 20, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 20 अशा पद्धतीने लिहून तुम्हाला ते सॉल्व करायचं होतं. त्यानंतर हे देखील सोपं होतं, याचे 2 क्वेश्चन. आणि जे सेकंड जे होतं त्यामध्ये तुम्ही ग्राफ काढून तुम्हाला ट्रायंगल कोणता आहे तर तो फाइंड करायचा होता आणि एरिया त्याचा किती आहे तो फाइंड करायचा होता. एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढतात ते देखील तुम्हाला माहीत असेल. लेंथ इंटू ब्रीथ, L इंटू B, एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक, ट्रायंगल. अशा पद्धतीने इझी क्वेश्चन पेपर होती. आपण याच्यातले 2-3 क्वेश्चन जे सांगितले होते तेवढे आलेले आहेत. त्यामुळे इथून पुढचे जे क्वेश्चन्स येण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. आता लगेच मॅथ पार्ट सेकंडची मी अपलोड करणार आहे आणि लगेच व्हिडिओ काय करा पहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.